पुण्याच्या भोर तालुक्यातील आंबवडे खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांकडून शेतात मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे ते करण्यात येतंय। मी आता अशाच एका शेतात आलेलो आहे। खरं तर आंबवडे खोऱ्यातील डोंगरात वसलेलं बालवडी हे गाव आहे आणि बापू निकम या शेतकऱ्याचं हे शेत आहे आणि या शेतात पाहिलं तर रानडुकरांचं कळप हे काल रात्री 20 ते 30 संख्येने एकदम या शेतात दाखल झाला आणि त्यांच्याकडून कशा प्रकारे हे नुकसान करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो। अगदी हातातोंडाशी आलेलं हे भुईमुगाचं पीक होतं आणि ते अशा प्रकारे हे सर्व भुईमुगाचं पीक त्यांनी कशा प्रकारे उखडलेलं आहे, संपूर्ण नुकसान या पिकाचं केलेलं हे पाहू शकतो। या ठिकाणी आपण पाहिलं तर रानडुकरांची पावलं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। याचप्रमाणे त्यांनी यामध्ये सोयाबीन पीक सुद्धा घेतलेलं होतं। त्या सोयाबीन पिकाचं सुद्धा या ठिकाणी रानडुकरांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे ते केलेलं दिसतं। एकूणच या सर्व शेताची काय अवस्था आहे ती आपण पाहू शकतो। सगळी पिकं जी आहेत ती या ठिकाणी भुईसपाट झालेली पाहायला मिळत आहेत। जी रानडुकरं रात्रीच्या सुमारास येत आहेत ती अशा प्रकारे जे हातातोंडाशी आलेलं पीक आहे ते संपूर्ण उपसतायत आणि त्या खाली आलेल्या शेंगा आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात। गेल्या अनेक दिवसापासून अशाच प्रकारे जे शेतात खरीपातील पीक आलेलं आहे, भात असेल, भुईमुग असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, अशा प्रकारची पिकं जी आहेत ती अशा प्रकारे त्यांचं नुकसान हे रानडुकरांकडून करण्यात येते, वन्य प्राण्यांकडून करण्यात येते। आपल्यासोबत या शेतातले ज्यांचं शेत आहे ते शेतकरी बापू निकम आहेत। काय सांगताल कशा प्रकारे तुमच्या शेताचं नुकसान झाले? आमच्या शेताचं नुकसान म्हणजे डुकरांचा कळप संध्याकाळी मध्यरात्रीच्या वेळेस 20 ते 25 डुकरांचा कळप रात्रीचा येऊन जातो आणि असं हे हातातोंडाशी आलेलं पीक नासधूस करून निघून जातो। तरी याचा बंदोबस्त वन खात्याने करावा, नाहीतर त्याचा बंदोबस्त करावा ही आमच्या सर्व गावाच्या वतीने किंवा शेतकरी म्हणून माझ्या वतीने ही मागणी आहे। किती दिवसापासून तुम्हाला त्रास होते? साधारणतः कुठले वन्य प्राणी या ठिकाणी येतात आणि कशा प्रकारे नुकसान करतात? साधारणतः डुकरं, हरणं, परत वानरं, ही वानरं तर संध्याकाळी घरावरती येऊन दिवसाची गावात येऊन हातजो म्हणजे नाचतात कौलावरती याच्यावरती। आणि हे डुकरांचं कळप तर आता बरेच वर्ष झालं, 2-4 वर्ष झालं हे असंच चालू आहे नुकसानचं। ज्वारीच्या वेळेस पण असाच विषय राहतो। तुम्ही म्हणताय 2-4 वर्षापासून नुकसान चालू आहे, वन विभागाने याची दखल घेतली नाही का? गावकऱ्यांनी तक्रार केली का याबद्दल? गावकरी तक्रार केली तर ते बोलतात की तुमचं 7-12-8 द्या, तुम्हाला तुमचं काय नुकसान असेल ते देतो। पण ते नुकसान ते तुटोपंज असतं, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं कसं हे होऊ शकतं? 2 आणि 3 हजारामध्ये काय शेतकरी करणार आहे त्याच्यामध्ये? हे असं एवढं पीक 20-25 हजाराचं पीक गेल्यानंतर शासन देणार 2 आणि 3 हजार, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा उदरनिर्वाह कसा होऊ शकतो? तुमच्याप्रमाणे आणखीन काही शेतकऱ्यांचं असंच नुकसान झालं? किती शेतकरी आहे साधारणतः गावामध्ये? साधारणतः 25-30 शेतकऱ्यांचं त्यापेक्षा जास्त असू शकतात, पण 25-30 शेतकऱ्यांचं तर असं नुकसान केलेलं आहे। बर, आता काय मागणी काय करताय वन विभागाकडे? मागणी म्हणजे आता हे आमचं शेत बक्कळ जागेमध्ये, त्याच्यामध्ये 7-12-8 नाहीये, त्याच्यामुळे शासन याचा नुकसान भरपाई पण देऊ शकत नाही। मग याच्यावरती काय ते करणार काय हे मला पाहिजे। बर, रानडुकरांचा बंदोबस्त करावा? हा, रानडुकरांचा बंदोबस्त करावा, नाहीतर माझी नुकसान भरपाई त्यांनी द्यावी। आपण पाहतोय की कशा पद्धतीने या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा ज्या आहेत त्या मांडलेल्या आहे। संपूर्ण शेत पाहिलं तर हे भुईसपाट झालेलं आहे। अशाच प्रकारे 20 ते 30 संख्येने रानडुकरांचा कळप या गावामध्ये, या संपूर्ण आंबवडे खोऱ्यामध्ये दाखल होतोय आणि मोठ्या प्रमाणावर इथे असणाऱ्या या संपूर्ण शेताचं नुकसान जे आहे ते या रानडुकरांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, 20 ते 25 हजाराचं नुकसान झालेलं आहे आणि शासनाकडून मिळणारी मदत जी आहे ती तुटपुंजी असते। त्यामुळे शासनाला जरी तक्रार केली तरी ती हवे त्या प्रमाणात नुकसान भरपाई जी आहे ती या पिकाची देत नाही। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळते आणि जी वन्य प्राणी आहेत त्यांचा कुठेतरी वन विभागाने बंदोबस्त करावा अशी सुद्धा मागणी जी आहे ती शेतकरी जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।